मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात अबोलीला प्रतापराव अंकुशवर हल्ला करणार आहेत हे कळल्यापासून अबोली खूप घाबरते व तशीच रस्त्याने धावत असते आणि सतत फोन ट्राय करत असते, पण फोन काही लागत नाही. म्हणून ती अंकुशच्या पोलीस स्टेशनमध्ये येते. तर दुसरीकडे अंकुशची कॉन्फिडेन्शियल मीटिंग चालू असते. पोलीस स्टेशनमध्ये येऊन अबोली घाबरतच अंकुश सर असं ओरडत असते. तर तितक्यात एक हवालदारी येते व अबोलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते व सांगते, मॅडम सर मीटिंगमध्ये आहे, काय झालं, व अबोलीला बसायला सांगते. पण अबोली मात्र काही ऐकून न घेता बोलते, कुठे आहे मीटिंग? तर ते सांगतात, मॅडम मीटिंग आज चालू आहे, पण तुम्हाला जाता येणार नाही कारण ही मीटिंग खूप कॉन्फिडेन्शियल आहे. तर अबोली तिचं काहीही न ऐकता मीटिंग रूममध्ये येते. तर अंकुश अबोलीला बोलतो, अबोली तू इथे काय करतेस आणि तू आत कशी आलीस? इथे महत्त्वाची मीटिंग चालू आहे. व त्या हवालदारीला विचारतो, सावंतबाई तुम्ही हिला आत कसं सोडलं? सावंतबाई अंकुशला म्हणतात, मी त्यांना बोलले होते पण त्यांनी काहीही ऐकलं नाही. मात्र अबोलीचा कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नसतं. ती फक्त अंकुशला विचारत असते, सर तुम्ही ठीक आहात ना? व बोलते, सर तुम्ही मला काहीही विचारू नका, तुम्ही आधी घरी चला पाहू. तर अंकुश विचारतो, काय झालं अबोली, घरी सर्व ठीक आहे ना? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? तर अबोली बोलते, नाही सर, पण तुम्ही चला, मला काही विचारू नका, काय झालंय काय नाही. व बोलते, खूप डेंजर आहेत सर ते. तर अंकुश बोलतो, कोण डेंजर आहे? तर अबोली सांगते, सर तुमच्यावर हल्ला होणार आहे, तुम्ही चला इथून. हे ऐकून अंकुशला धक्का बसतो. तर अंकुश विचारतो, पोलीस स्टेशनमध्ये कोण हल्ला करणार आहे माझ्यावर? तर अबोली बोलते, सर कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. तर अंकुश बोलतो, अबोली काय वेड्यासारखं वागतेस? तर शिंदे काका अबोलीला विचारतात, कोण हल्ला करणार आहे अंकुशवर? तर अंकुश बोलतो, शिंदे तू शांत राहा. व अबोलीला सांगतो, अबोली तू आधी इथून बाहेर जा. तर अबोली सांगते, सर ऐका माझं, ते माणूस पाठवणार आहेत तुमच्यावर हल्ला करायला. त्यानंतर ते एका हवालदाराला बघते व बोलते, सर हाच तो माणूस आहे. व अंकुशकडे तिच्या हातातील तो फोटो देते व सांगते, हा बघा. व त्यांना बोलते, तू इथे सरांना मारायला आलाय ना? आणि सांगते, हे बघ मी सरांना काही होऊ देणार नाही, त्यांचा जीव घ्यायचा आधी तुला माझा जीव घ्यावा लागेल. व अंकुशला बोलते, सर विश्वास ठेवा माझ्यावर, हाच तो माणूस आहे. तर अंकुश अबोलीला बोलतो, अबोली असं काय करतेस? हे कदम आहेत कदम, हे अनेक वर्ष माझ्यासोबत काम करतात. तर अबोली वेड्यासारखं करत असते. ती सतत बोलते की सर हाच तो माणूस आहे. त्यानंतर ती धावत जाऊन कदमची कॉलर पकडते व बोलते, मी तुला सोडणार नाही. तर अंकुश बोलतो, अबोली सोड त्यांना. व तो तिचा हात सोडवतो व तिला बोलतो, शांत हो आधी. आणि अबोलीला बाहेर घेऊन येतो आणि बोलतो, काय आहे अबोली, हे काय वेडेपणा चाललाय? आणि तिला विचारतो, अबोली तुला कळतंय का तू काय वागली आहेस ते? आता एका पोलिसावर तू आरोप केले, ते पण बिनबुडाचे, त्याची कॉलर पकडलीस, त्यासाठी मी तुला अटक करू शकतो. त्यानंतर घरी नीता काजू बदाम खात असते. तर शरद तिला बोलतो, नीता नुसते काजू बदाम काय खाते, भूक लागली असेल तर जेव जा, ते खाऊन पोटात दुखेल. तर नीता बोलते, पहिल्यांदा इतका भाव मिळतोय मला या घरात, जाऊ दे ना, तुम्ही सुद्धा खा, तुम्ही पण बाबा होणार आहात. तर शरद बोलतो, मला पुढची काळजी लागली, बघितलं ना आई आजी एक शब्द देखील तुझा खाली पडू देत नाही. तर नीता सांगते, मला हेच तर हवंय आणि अजून आपल्याकडे 9 महिने आहेत ना. तर दुसरीकडे अबोली अजून पोलीस स्टेशनमध्येच असते. ती मनात विचार करत असते की कसं सांगू अंकुश सरांना, काहीच कळत नाही आहे. घरी जाऊन आई किंवा आजीला सांगू का? नंतर स्वतःच बोलते, नाही नको. नंतर विचार करते की इथेच थांबून काकांना सांगू का? तितक्यात तिला फोन येतो. तर प्रतापराव फोनवर अबोलीला विचारतात, वाचवलं का तुझ्या नवऱ्याला? तर अबोली बोलते, का खेळतात तुम्ही हा जीवघेणा खेळ? आणि माझ्या चुकीची शिक्षा अंकुश सरांना का देतायत तुम्ही? तर प्रतापराव बोलतात, तू त्याची अर्धांगिनी आहेस ना, मग तुझ्या पापात तो वाटेकरी असणारच. त्यानंतर बोलतात, झालं ना पोलीस स्टेशनमध्ये तमाशे घालून? तर अबोली बोलते, म्हणजे? तर प्रतापराव सांगतात, म्हणजे आज तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावरच्या विश्वासाला तडा गेली आहे, आज तू पोलीस स्टेशन समोर वेडी ठरली आहेस. तर अबोली विचारते, म्हणजे तुम्ही दाखवलेला फोटो? तर प्रतापराव सांगतात, कॉन्स्टेबलचा होता तो. तर अबोली म्हणते, म्हणजे तुम्ही मला मूर्ख बनवलं. तर प्रतापराव बोलतात, बनवायचं काय आहेस तू? व सांगतात, आता जेव्हा तुझ्या नवऱ्यावर खरा हल्ला होईल ना आणि तू त्याला सावध करायला जाशील तेव्हा तो तुझं काहीच ऐकणार नाही. तर अबोली सांगते, तुम्ही असं नका ना वागू, मी हात सोडते तुमच्या पुढे. तर प्रतापराव सांगतात, ठीक आहे, पण त्यासाठी माझी एक अट आहे आणि ती अट ऐकण्यासाठी तू आज संध्याकाळी घरी येऊन भेट, नाहीतर या टायमिंगला अंकुशचा खरा जीव घेईल.
तर हे ऐकून अबोली लगेच प्रतापरावांच्या घरी जाते. तिथे त्यांचे हात जोडून अंकुशच्या जीवाची भीक मागत असते. तर प्रतापराव म्हणतात, आमचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी आहे, एकदा सुटली की परत येत नाही. तर अबोली बोलते, का वागतायत तुम्ही असं? तुम्ही वडील आहात की वैरी? तर प्रतापराव जोरात ओरडतो आणि म्हणतो, वैरी आहे मी. आणि विचारतात, लेकरांनी बापाबरोबर गद्दारी केली तर काय होतं ते बघायचं आहे का तुला? व तिला एका खोलीत घेऊन जातात. तर तिथे प्रिन्सला बांधून ठेवलेलं असतं. तर अबोली प्रिन्सला बघून खूप घाबरते व म्हणते, प्रिन्स काय झालं तुला? हे कोणी केलं? तर प्रतापराव सांगतात, मी केलंय. हा आमचा लाडका लेक आमच्या विरोधात बोलत होता, चांगलाच चापकानी फोडून काढलाय. हा आम्हाला सर्वात प्रिय, तरी त्याची ही अवस्था. तर तू आणि अंकुश शिंदे काय चीज आहे? आम्हाला स्वतःच्या इब्रतीपेक्षा काहीच महत्वाचं नाही, ना बायको, ना मुलगी, ना मुलगा, असं प्रतापराव अबोलीला सांगतात. तर अबोली सांगते, प्रिन्सची या सगळ्यामध्ये काहीच चुकी नाही. तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते तुम्ही मला द्या, पण प्रिन्स आणि अंकुश सरांना तुम्ही काही करू नका. तर प्रतापराव बोलतो, ठीक आहे, आम्ही प्रिन्सला आणि तुझ्या नवऱ्याला सोडून देऊ, पण माझी एक अट आहे. व ते सांगतात, तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये जे काही माझ्या विरोधातील पुरावे गोळा केलेत ते मला 24 तासात आणून द्यायचे. तर अबोली म्हणते, 24 तासात तर मला नाही जमणार. तर प्रतापराव बोलतात, ठीक आहे, मग तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूला तूच जबाबदार असशील. तर रात्री अबोली घरी परत येते व बाहेर बेंचवर बसून प्रतापरावांनी बोललेले सर्व गोष्टींचा ती विचार करत असते. तितक्यात तिथे अंकुश येतो व विचारतो, अबोली काय चाललंय तुझं? पोलीस स्टेशन मध्ये येऊन वेड्यासारखी का बडबडत होतीस? तर अबोलीचं त्याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नसतं. ती त्याला मध्येच बोलते, सर मला तो पेनड्राईव्ह हवाय, ज्याच्यामध्ये प्रतापरावांच्या विरोधातील सगळे पुरावे आहेत. तर अंकुश विचारतो, तुला कशाला हवाय तो पेनड्राईव्ह? तर अबोली सांगते, कारण मला ते त्यांना नेऊन द्यायचंय. तर नीता हे सगळं ऐकते व मध्येच बोलते, काय म्हणालीस तू? पेनड्राईव्ह ते तुला प्रतापरावांना द्यायचंय? हे बोलून ती आई आणि आजीला पण बाहेर बोलवते. तर अंकुश तिला सांगतो, नीता मी बोलतो आहे ना? तर नीता बोलते, हे बरं आहे, त्या पेनड्राईव्हमुळे मला हिला सर्वांसमोर सॉरी बोलायला लागलं. आणि आता का? नंतर नीता रमाला सांगते, अंकुशने एवढी मेहनत करून जे पुरावे गोळा केले तो पेनड्राईव्ह हिला प्रतापरावांना नेऊन द्यायचाय. तर रमा अंकुशला विचारते, काय रे अंकुश, खरं आहे का हे? तर अंकुश रमाला हो म्हणून सांगतो. तर रमा अबोलीला विचारते, काय ग अबोली, तुला का द्यायचे आहेत त्यांना ते पुरावे परत? व बोलते, म्हणजे शेवटी तुला तुझ्या वडिलांचा पुळका आलाच तर. आजी बोलते, अगं तिला काय म्हणायचं ते एकदा ऐकून तरी घे. तर रमा सांगते, आई आता काय विचारायचंय? अंकुशने सांगितलं ना एकदा. आणि अबोलीला बोलते, म्हणजे आम्ही तुझा सगळा विचार करायचा आणि तू आमचा काहीच विचार करणार नाही. व बोलते, तुझ्या घरचे कसेही वागले तरी तू त्यांचीच बाजू घेणार. अंकुशने एवढ्या मेहनतीने पुरावे गोळा केले, त्याची मेहनत तू पाण्यात बुडवणार का? हे बघ, तुझे वडील गुन्हेगार आहेत, ते सुटणार नाहीत, आणि आता तू पण त्या गुन्हेगारीच्या वाटेवर चालली आहेस का? तर अबोली रडत विचारते, मग मी काय करू आई? व बोलते, तुमचा खूप जीव आहे ना अंकुश सरांवर, ते तुमचे खूप लाडके आहेत ना? नंतर आजीला विचारते, आजी तुझं खूप प्रेम आहे ना तुझ्या नातवावर? त्यानंतर राघूला विचारते, राघू तुला तुझा दादा खूप प्रिय आहे ना? व बोलते, जसं तुम्हा सर्वांचं अंकुश सरांशी एक नातं आहे तसंच माझं देखील एक नातं आहे, बायको आहे मी त्यांची, लग्न झालंय आमचं. तर नीता बोलते, आता फक्त 26 दिवस उरलेत. तर अबोली बोलते, अजून 26 दिवस तर नवरा बायको आहोत ना आम्ही, तर त्याच बायकोच्या अधिकाराने ते पुरावे मागते मी तुमच्याकडे, असं अबोली अंकुशला बोलते. तर अंकुश अबोलीला बोलतो, तुला कळतंय का अबोली, जर हे पुरावे तुझ्या वडिलांना परत दिले तर जी बिल्डिंग कोसळली आहे त्या प्रकरणात तू अडकशील. तर अबोली बोलते, मला चालेल, कारण माझ्या जीवापेक्षा मोठं काहीतरी पणाला लागलंय. तर अंकुश बोलतो, अबोली तुला काय बोलायचंय ते खुलासा करून सांग. तर अबोली म्हणते, मोठ्या मालकाने मला धमकी दिली आहे, जर मी त्यांच्या विरोधातील सगळे पुरावे त्यांना नेऊन दिले नाही तर ते तुमचा जीव घेतील. व अबोली तिला पोलीस स्टेशन मध्ये असताना प्रतापरावांचा फोन आलेला ते सांगते. त्यानंतर ती प्रतापरावाच्या घरी गेल्यावर प्रिन्सला कसं बांधून ठेवलेलं होतं ते सगळं तिला आठवू लागतं. तर अबोली रडायला लागते व बोलते, जर सर मी हे पुरावे घेऊन गेली ना तर तुमचा जीव वाचेल. तर पुढील भागात अंकुश अबोलीकडे पेनड्राईव्ह देतो व बोलतो, अबोली हे फक्त पेनड्राईव्ह नाही, ही माझी म्हणजेच तुझ्या नवऱ्याची इब्रत आहे. व म्हणतो, आज एक पोलिसाची बायको म्हणून हा निर्णय मी सर्वस्वी तुझ्यावर सोपवतो. या घराचा स्वाभिमान राखायचा की तो मोडायचा? व सांगतो, आपल्या नवरा बायकोचं नातं 26 दिवस का असेना पण अजूनही साबूत आहे. तू ठरव तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे, माझी खाकी की तुझी नाती? तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.